नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूजना सुरुवात करण्याआधी पाहूया महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे शेरे आता अंतिम निर्णय नसणार. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे शेरे आता यापुढे केवळ औपचारिकता. मंत्र्यांच्या शेऱ्यांची कायदेशीर बाब तपासूनच प्रशासन निर्णय घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मेट्रो 2 आणि 7 ची करणार पाहणी. पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी पाहणी दौरा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसंदर्भात आज बैठक. वर्षा बंगल्यावर बैठकीचं आयोजन. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष. दादर पोलीस स्टेशन बाहेरील राड्या दरम्यान सदा सरवणकरांच्या बंदुकीतनं गोळी सुटली. बॅलिस्टिक रिपोर्ट नंतर सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. सरकारी मेगा भरती येत्या 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस. 75,000 पदांच्या भरतीसाठीची तयारी सुरू. तर परीक्षांसाठी पॉलिटेक्निक कॉलेजचीही घेणार मदत. मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचं सावट. बाजारात तीळ 40 ते 50 रुपयांनी महागले. एका महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल 2.5 तास गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळतेय. प्रकाश आंबेडकरांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं जाहीर केलेलं होतं. मात्र आता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही बैठक नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली, भेटीमागचं नेमकं काय कारण होतं, याबद्दलची चर्चा आता सुरू झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही बैठका सुरू असल्याचं समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता उपस्थित केला गेलेला आहे. काय सांगता येईल या भेटीच्या संदर्भात? अगदी बरोबर. तशीच काहीशी संभ्रम अवस्था आंबेडकरी जनतेमध्ये देखील आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काल रात्री गुप्तपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे. भेट जवळपास 2.5 तास चालल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि या भेटीमध्ये मोठी राजकीय चर्चा झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे. याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक देखील झालेली आहे. त्याचबरोबर एकत्र युतीचे संकेत देखील या दोन्ही नेत्यांनी दिले होते. मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुप्तरित्या भेटत आणि राजकीय चर्चा करतात. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये आणि पुढील निवडणुकांमध्ये नेमकं या दोन्ही पक्षांची एकत्र युती होणार का हे आता विचारलं जातंय राजकीय वर्तुळामध्ये. एकूणच प्रकाश आंबेडकर यांच्या या दोन्ही बाजूंच्या गाठीभेटींमुळे मोठी चर्चा सुरू झालेली की नेमकं प्रकाश आंबेडकर कोणाच्या बाजूने जाणार आणि कोणाच्या पक्षामध्ये ते युती करतील याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. मात्र ज्या प्रकारे माहिती मिळते वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2.5 तास चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये मुंबई, ठाण्यासह सर्वच महापालिका निवडणूक. बर उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. पुण्यामध्ये G20 परिषदेच्या निमित्तानं पालिकेनं आतापासूनच वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. सायकल रॅली पाठोपाठ आज शहरामध्ये बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं. शनिवार वाड्यापासून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत ही रॅली काढली जाते. तसंच शहरामध्ये चौकाचौकात सुशोभीकरण देखील करण्यात आलेलं आहे. G20 पुण्यात होत आहे हे अतिशय पुण्यासाठी गर्वाचा विषय आहे आणि पुणेकरांसाठी खूप गर्वाचा विषय आहे की एक जागतिक परिषद पुण्यात होत आहे. आणि या निमित्त जे आमचे इव्हेंट आहे ते 16 आणि 17 तारखेला आहेत आणि त्याच्या आधी काही आम्ही प्री इव्हेंट्स ठेवले आहेत. म्हणजे लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. आणि यासाठी परवा आम्ही सायकल रॅली काढली होती, मग एक स्वच्छता मोहीम घेतली, मग शाळेत मॉक G20 घेतला आणि त्याच धर्तीवर आज एक मोठी रॅली काढण्यात आलेली आहे. यानंतरची बातमी नागपुरातली आहे. क्रूर कर्मा आणि निर्दयी अशा बापानं फेकलेल्या चिमुकल्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.
चिमुकल्याचा तब्बल 11 दिवसांचा संघर्ष संपलेला आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर डॉक्टर सुद्धा हळहळले. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये चिमुकल्यावर गेल्या 11 दिवसांपासून उपचार सुरू होते. सावरवाडी जिल्हा अमरावती इथल्या गिरीश गोंडाणे असं या निर्दयी बापाचं नाव आहे. 31 डिसेंबरला या निर्दयी बापानं आपल्या चिमुकल्याला रुग्णालयाच्या फरशीवर फेकलेलं होतं. गिरीश गोंडाणे याचा आपल्या पत्नीवर संशय होता आणि याच संशयातनं त्यानं या चिमुकल्याला फरशीवर आपटलेलं होतं. या चिमुकल्याचा अखेर 11 दिवसानंतर मृत्यू झालाय. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. चंदीगड महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी निवडणूक आता होणार आहे आणि भाजपचे महासचिव विनोद तावडे चंदीगडमध्ये दाखल झाल्याचं समजतंय. चंदीगडच्या महापौर पदासाठी आप आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. पंजाबमध्ये सरकार बदलल्यामुळे भाजपसाठी ही महापौर पदाची लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी आता विनोद तावडे यांच्यावर पक्षानं सोपवल्याचं दिसतंय. आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज मध्ये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे शेरे यापुढे केवळ औपचारिकता ठरणार आहेत. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागानं जारी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी जरी निवेदन आणि अर्जावर शेरे मारले तरी ते आता प्रशासनाला बंधनकारक असणार नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 जानेवारीला रात्री दावोससाठी निघणार असून 18 जानेवारीला रात्री ते मुंबईत परतणार आहेत. 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईच्या दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला मुंबईतल्या विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मेट्रो 2 आणि मेट्रो 7 ची पाहणी करणार आहेत. कल्याण तळोजा मेट्रो 12 या मार्गावरच्या कामांसाठी MMRDAनं टेंडर काढलेला आहे. 20 किलोमीटरच्या प्रकल्पासाठी तब्बल 5,865 कोटींचा खर्च अपेक्षित असून 7 फेब्रुवारीला कंत्राटदाराची निवड केली जाणार आहे. मुंबई पुणे दरम्यान पुन्हा थेट विमानसेवा सुरू करण्यासाठीच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. लोहगाव विमानतळ प्रशासनाकडनं याबाबत विविध विमान कंपन्यांची बोलणी केली जाते. ही सेवा सुरू झाल्यास मुंबई ते पुणे हा प्रवास 30 मिनिटांच्या आत पूर्ण होऊ शकेल. मुंबई महानगरपालिकेनं आपली चिकित्सा योजनेतल्या चाचण्यांसाठी मागवलेल्या निविदांमध्ये कृष्णा डायग्नोस्टिक कंपनी पात्र ठरली आहे. सर्वात कमी म्हणजे 86 रुपयात ही कंपनी सुविधा देणार आहे. त्या कंपनीचे दर 50% कमी असल्यानं रुग्णांकडून 50 ऐवजी 10 रुपये आकारण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या 75,000 पदांच्या भरतीसाठी प्रशासनानं तयारीचा वेग वाढवण्याचं निश्चित केलंय. ही मेगा भरती येत्या 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे आणि यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी पॉलिटेक्निक कॉलेजेसची मदत घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसंदर्भात वर्षा बंगल्यावर बैठक होतीये. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहेत. मकर संक्रांत सणावर महागाईचं सावट पाहायला मिळत आहे. यंदा तिळाचे दर तब्बल 40 ते 50 रुपये किलोनं वधारलेले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी 160 रुपये दरानं मिळणाऱ्या तिळाची यंदा 200 ते 210 रुपये किलो दरानं विक्री होतीये. मुंबईतील गारठा आणि प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय. दम लागणं, अंगदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी, ॲलर्जी असे त्रास नागरिकांना जाणवत आहेत. ही लक्षणं दिसताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. नवी मुंबई शहरातील ठाणे बेलापूर मार्ग तसंच पाम बीच आणि इतर महत्त्वाच्या मार्गांची यांत्रिक साफसफाई कामाच्या निविदेला 11 वर्षांनंतर मुहूर्त लागलाय. 2011 मध्ये रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीनं करण्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात लोहमार्गाच्या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. निजामाबाद, पुणे, दौंड, भुसावळ या गाड्या आजपासून पुढचे काही दिवस रद्द केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावर काही ज्या गाड्या आहेत त्या बदललेल्या मार्गाने धावतील.
बडनेरा वगळता अमरावती जिल्ह्यात भाजपचेच आमदार निवडून यावेत असं वक्तव्य खासदार नवनीत राणांनी केलंय। बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांना भाजपचा पाठिंबा मिळावा असं अप्रत्यक्षपणे यावेळेला नवनीत राणा यांनी म्हटलंय। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि माजी मंत्री अमित देशमुख भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलंय। आपला राजकीय वारसा जपण्यासाठी अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जानेवारीला बीड जिल्ह्यातल्या परळी न्यायालयात हजर होणार आहेत। 2008 मधल्या चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी परळी न्यायालयानं राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलंय। या प्रकरणी राज ठाकरे परळी कोर्टात हजर होतील। ईडीच्या छापेमारीवरून असलम शेख यांनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय। तपास यंत्रणा कधीही जात धर्म बघत नाही, पुराव्याशिवाय छापेमारी केली जात नाही, त्यामुळे कर नाही तर डर कशाला असं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलंय। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे। भाजप शिंदे गटासोबत आता बच्चू कडूही जागांसाठी आग्रही आहेत। त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण कोण आपला उमेदवारी अर्ज भरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। प्रभादेवी इथल्या राड्यादरम्यान दादर पोलीस स्थानकाबाहेर जी गोळी चालवण्यात आलेली होती ती सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतनं सुटल्याचं बॅलिस्टिक अहवालातनं स्पष्ट झालंय। आणि यानंतरची एक अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय। 31 जानेवारीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याचं समजतंय। 16 आणि 17 जानेवारीला भाजप कार्यकारिणीची नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याचं समजतंय। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कुणाचा पत्ता कट होणार, कुणाला नवीन संधी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। राज्यासाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिंदे गटाला 2 मंत्रिपद केंद्रात दिली जाण्याची शक्यता आता व्यक्त होतीये। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। नवी दिल्लीचे आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, शिंदेंच्या पक्षाला केंद्रात संधी मिळणार का, काय नेमकी चर्चा सुरू आहे? बरोबर आहे। खास करून जर बघितलं तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल आणि माझी विस्तार लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण की 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। त्यापूर्वी हे बदल व्हावे असा प्रयत्न कुठेतरी केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्यांचा आहे। आगामी काही काळांमध्ये विधानसभा निवडणूक आहे। त्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सगळ्यांना मंत्रिपद त्या राज्याच्या नेत्यांना देखील मंत्रिपद देता यावी यासाठी जोरदार सध्या चर्चा सुरू आहे। आणि आगामी 2024च्या पूर्वी एक संपूर्णपणे नवीन चेहरा मंत्रिमंडळाचा असावा असंही चर्चा राजधानी दिल्लीत आहे। त्या पार्श्वभूमीवर येत्या 16 आणि 17 जानेवारीला भाजपच्या कार्यकारिणीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत होत आहे। या बैठकी दरम्यानही त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाची सध्या युती आहे। त्यामुळे 2 मंत्रिपद हे त्यांना निश्चितपणे देण्यात येणार आहे। एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण पुन्हा एकदा वेगवान स्वरूपात बातम्या पाहूया स्पीड न्यूज मध्ये। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातली शेतकरी डाळिंबासह इतर फळ पिकांच्या विम्यासाठी आक्रमक झालेत। फळ पिकांचा विमा त्वरित द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सोलापूर ते मुंबई पायी जाण्याचा इशारा बळीराजा एकता समितीनं दिलाय। बीडच्या केस तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या 4,500 लेखी तक्रारी गोळा करून 25 किलोमीटर पदयात्रा काढलेली आहे। केसच्या तहसीलदारांना लेखी तक्रारींचं गाठोडं भेट देत पीक विम्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। उसाचा ट्रॅक्टर उलटून त्याखाली अडकलेल्या चालकाची नागरिकांनी सुखरूप सुटका केली आहे। कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातल्या रुई इथं हा अपघात झाला होता। चालकाला सध्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। काही वेबसाईट्सवर नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला होता। या प्रकरणी नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री थांबवा असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सायबर विभागाला दिलेले आहेत।
गडचिरोलीमध्ये कुरखेडा ते वडसा महामार्गावर प्रवाशांना वाघाचं दर्शन झालं. प्रवाशांनी आपापली वाहनं थांबवत वाघाचं चित्रीकरण केलं. वाघाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. संयुक्त किसान मोर्चानं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 26 जानेवारीला हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात देखील आंदोलन केलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला 1.5 हमीभाव, देशव्यापी कर्जमुक्ती अशा मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आंदोलन केलं जाईल. 26 जानेवारीला हरियाणातल्या जिंद इथं शेतकऱ्यांची भव्य महापंचायत घेऊन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मध्य प्रदेशातल्या रेवा इथं 2 महिलांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. पैशाच्या वादातनं ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. बस स्टँडवरच मारहाणीचा हा सगळा प्रकार सुरू होता. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये गॅस पाईपलाईन फुटल्यानं एकच खळबळ माजली. वेगानं गॅस लीक होत असल्यानं परिसरातल्या नागरिकांनी पळ काढला. तातडीनं इथला वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. उत्तर प्रदेशच्या मथुरा इथं गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला. नागरिकांनी पोलिसांना घेरलं आणि त्यांच्यावर दगडफेकही केली. पश्चिम बंगालच्या मालदा इथं मध्यान्ह भोजनामध्ये मेलेली पाल आणि उंदीर आढळल्यानं खळबळ माजली. यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी शाळेत गोंधळ घालत प्रशासनाला जाब विचारला. केदारनाथमध्ये या मोसमातली पहिली बर्फवृष्टी झालेली आहे. बर्फवृष्टीमुळे इथं सुरू असलेलं नूतनीकरणाचं काम थांबवण्यात आलंय. तापमानाचा पारा कमी झाल्यानं इथल्या कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. काश्मीरच्या कारगिल भागामध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे इथले रस्ते देखील बंद झालेत. रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम बीआरओकडून हाती घेण्यात आलेलं आहे. पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरनं चर्चा केली. यावेळेला पंतप्रधान मोदींनी नेतन्याहू 6व्यांदा इस्रायलचे पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना भारत भेटीचं निमंत्रण देखील दिलंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यामध्ये 20हून अधिक जण ठार झालेले आहेत. तालिबान सरकार चीनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना ही घटना घडली आहे. कोलंबियामध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलनाचा प्रकार घडलाय, ज्यामध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. भूस्खलनानंतर इथला महामार्ग देखील बंद करण्यात आलेला होता. स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. गोंदियाच्या सडक अर्जुनीतील सौंदडमधील ग्रामपंचायतीत 5 वर्षात 5 उपसरपंच नेमू अशी घोषणा नवनिर्वाचित सरपंच हर्ष मोदींनी केली. त्यामुळे गावातील मतभेद दूर होतील आणि गावाचा विकास होईल असं सरपंचांनी म्हटलं. धुळ्यातील हरणमाळ मोराणे ग्रुप ग्रामपंचायतीचा एक भाग होता. मात्र 2018 या वर्षी मोराणे ग्रामपंचायत धुळे पालिकेत समाविष्ट झाली आणि त्यामुळे हरणमाळ गावाला आता ग्रामपंचायतच नाही. त्यामुळे 450 नागरी वस्तीच्या गावातील नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. वाहतुकीची शिस्त मोडून वाहनं चालवणाऱ्यांमध्ये परभणीकर अव्वल ठरलेत. गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये 48,713 वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 3,61,00,000 महसूल वाहतूक शाखेला मिळालाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. नाशिक, पुणे, अहमदनगर आणि इतर ठिकाणावरून 1,138 टन कांद्याची आवक झाली. आवक चांगली झाल्यामुळे कांदा बटाट्याचे दर स्थिर असून पुढील 1 महिना दर नियंत्रणात राहतील असा अंदाज आहे. अंबरनाथच्या काकडवाल गावात वीज चोरी विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या 10 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर जखमी अभियंते आणि कर्मचाऱ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे आणि नवी मुंबईतून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. नवी मुंबई गुन्हे शाखेने 4 अटक केली असून 10 रिक्षा हस्तगत केल्या. दरम्यान फरार आरोपींचा शोध सुरू आहे. उल्हासनगरमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या बनावट बॅग्स तयार करून विक्री करणाऱ्या दुकानांवरती कारवाई करण्यात आली. ठाणे गुन्हे शाखा आणि कॉपीराईट पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी 10 लाखांचं जीन्स पॅन्टचं कापड चोरी झाल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे टेम्पोचा नंबर मिळवत चोराला अटक केली. नसरुद्दीन
असं चोरट्याचं नाव असून त्याचे 3 साथीदार फरार आहेत. संयुक्त किसान मोर्चानं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पुन्हा देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली. 26 जानेवारीला हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात देखील आंदोलन केलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला 1.5 पट भाव, देशव्यापी कर्जमुक्ती अशा मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. 26 जानेवारीला हरियाणातील जिंद या ठिकाणी शेतकऱ्यांची भव्य महापंचायत घेऊन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ट्रॅक्टर रॅली, मोर्चे आणि निदर्शनं केली जाणार आहेत. सोलापुरात रयत क्रांती संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेत प्रवेश केला. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. भाजप शिंदे गटासोबत बच्चू कडू ही जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण उमेदवारी अर्ज भरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेन्स कायम आहे आणि या निवडणुकीसाठी सुधीर तांबे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत आज नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम चिपळूणचा दौरा करणार आहेत. यासाठी या ठिकाणी खेड गुहागर मतदारसंघात नांदगाव इथे ते मेळाव्याला संबोधित करतील. हा ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधवांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्य सरकारनं परिसरातील नागरिकांना दिलासा दिलाय. सिडको महामंडळातर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी 1 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आली. लवकर राज्यात 40,000 पदांची भरती होणार आहे. सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भरतीची कार्यवाही तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कल्याणमधील आरोग्य सेवा केंद्रामध्ये प्रसूतीगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. प्रसूतीगृह नसल्यामुळे गरोदर महिलांचे हाल होत आहेत. त्यामुळे केडीएमसी मुख्यालयात मनसेकडून उपोषण केलं जात आहे. औरंगाबाद शहरातील गोवर लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय. राज्यात 16 वैद्यकीय महाविद्यालयात तांत्रिक कारणामुळे HMIS सॉफ्टवेअर 6 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांचे केस पेपर, डिस्चार्ज पासून इतर माहिती हाताने लिहावी लागते. यात बराच वेळ खर्च होत असून तत्काळ ही यंत्रणा सुरू करावी अशी मागणी होती. नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाच्या रस्ते सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली आणि यावेळी अभिनेत्री मेघना एरंडे यांच्या उपस्थितीत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. छोटे पोलीस या उपक्रमाची सुरुवात यावेळी झाली. नवी मुंबईतल्या रसायनी इथल्या पाताळगंगा नदीवरील नुकत्याच बांधलेल्या पुलाची दुरवस्था झाली. डागडुजी करून सुद्धा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. कोल्हापुरातनं सहकार विभागानं कोल्हापुरात छापे टाकल्याचं समोर येत आहे. टाकळीवाडीतल्या खासगी सावकारांवर हे छापे टाकण्यात आलेले आहेत. बुधवारी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळते. या छाप्यादरम्यान अनेक संशयित कागदपत्र जप्त करण्यात आल्याची देखील माहिती मिळते. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात स्पीड न्यूज. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचसाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे. मालिकेत 2-0 आघाडी घेण्याच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरेल. कोलकात्यातल्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. शाहिद कपूरनं पहिल्या OTT फर्जी सिनेमाचा एक अनोखा व्हिडिओ शेअर केलाय. नकली फर्जी ट्रेलरच्या सेटवरील एक झलक शेअर करत खरा फर्जी ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल अशी घोषणा शाहिदनं केली आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री रुबीना दिलैक पती अभिनव शुक्लासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. रुबीना हिवाळा सुरू झाल्यानं थंड हवेच्या ठिकाणी गेली आहे. तिथं ती चहा बनवताना दिसते. हॉलिवूड सिंगर रिहानानं गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावलेली होती. यावेळेला रिहानानं RRRच्या टीमचं अभिनंदन केलं. मिस डिवा युनिव्हर्स 2022 दिविता रॉय
71व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करतेय दिवितानं या स्पर्धेसाठी नॅशनल कॉस्ट्यूम राऊंडमध्ये सोने की चिडिया असा खास लुक केलेला आहे.